अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुंबई उर्दू प्राथमिक शाळा इयत्ता तिसरी, विषय मराठी। आज आपण शिकूया पाठ क्रमांक 25 शाळेतील एक दिवस। मागच्या तासात मुलांना आपण हे धडा शिकलो आणि याचे स्वाध्याय पण केले। आज आपण त्याचे प्रश्नोत्तर करणार। प्रश्नांचे उत्तरे लिहा। सकाळी कशाचा सामना होता? सकाळी क्रिकेटचा सामना होता। अचूक गोलंदाजी कोण केली? दीपालीने अचूक गोलंदाजी केली। तिसरा प्रश्न आहे, रियाने किती षटक मारले? रियाने किती षटकार मारले? उत्तर आहे 2. रियाने 2 षटकार मारले। दुपारी कशाची स्पर्धा होती? रांगोळीची। शाबाश। दुपारी रांगोळीची स्पर्धा होती। दुपारी रांगोळी ची स्पर्धा होती। पाचवा प्रश्न आहे, सगळे कोणाची वाट पाहत होते? सगळे पाहुण्यांची वाट पाहत होते। हो, सगळे पाहुण्याची वाट पाहत होते। पाहुण्यांनी काय केले? सगळ्यांचे रंगोली पाहिले। पाहुण्यांनी रंगोळी पाहिली आणि सगळ्यांची कौतुक केले। पाहुण्यांनी रांगोळी पाहिली आणि सगळ्यांचे कौतुक केले। चला आता आपण जोड्या लावूया। कोणी रंगोळीत काय बनवले होते त्याची जोडी आहे। रितेशने रंगोळीत काय बनवले होते? पहिला गट पाहूया। रितेश, कविता, बबिता, जीतू, पाहुणे। बदक कोणी बनवले? कविताने। इथे कविता इथे लिहिलेला आहे। कविताने त्याचे कविता जोडू लावूया। कविता। जिराफ कोणी बनवले? रितेशने। ओके। रिक्षाने कोणी आले? पाहुणे। दिवा कोणी बनवले? बबिताने। आणि अंतिम आहे षटकोनात रांगोळी। रांगोळी कोणी बनवले? जीतूने। मुलांनो, आपल्याला हे प्रश्नोत्तर वहीत लिहायचे आहे आणि जोड्या लावा ही लिहायचे आहे आणि मला त्याचे चित्र पाठवा। इथे तुमचे नाव लिहा। धन्यवाद। जज़ाकल्लाह खैर।